प्रणालीज होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीतून बांगड्यांचं तिखलं कसं बनवायचं ते दाखवणार आहे। आंबट तिखट मस्तपैकी। त्यासाठी मी इथे नारळ घेतलाय, अर्धा नारळ घेतलाय, छोटाच घ्यायचा आहे आणि 10 ते 12 बेडगी मिरची गरम पाण्यात भिजवून 1 तास ठेवायची आहे। त्यानंतर 2 चमचे धणे घेतले, कांदा घेतला एक मध्यम आकाराचा, एक बारीक अर्धा बारीक कट केलेला आहे आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या, 8-9 कोकम घेतले। आता मी हे मिक्सरला लावून घेते। बांगडे मी कट करून स्वच्छ साफ करून चांगल्या पाण्याने 7 ते 8 वेळा धुवून घेतलेले आहेत। असे स्वच्छ साफ करायचे ते। आता आपण ही मिरची सर्वात प्रथम मिरची वाटायची आहे। त्यात थोडं पाणी घालू। त्यानंतर हे खोबरं आणि हे सर्व वाटायचं आपल्याला। कोकम आणि हा कांदा बाजूला ठेवायचा आहे। खोबऱ्यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे। आता मी यात पाणी घालून वाटून घेते। मिरची वाटून घेतलेली आहे। आता त्यात मी खोबरं टाकते, कांदा, लसूण आणि धणे पाणी ओतून वाटून घ्यायचं आहे। बारीक वाटायचं आहे। 3 चमचे मीठ लावून घेतलेलं आहे मी आणि ते अर्धा तास बाजूला ठेवलेलं आहे। वाटून झालेलं आहे। आता मी फोडणी करते। गॅस पेटवलेला आहे। 3 चमचे तेल ओतते मी, छोटा चमचाच आहे। कांदा टाकते, कांदा लालसर झाला की त्यात वाटण टाकायचं आहे। आता मी यात वाटण टाकते। मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून स्वच्छ धुवून घ्यायचं। तेच पाणी यात ओतायचं आहे। थोडे लाल कलर आलेला आहे। थोडं पाणी ऍड करते मी यात। अर्धा ग्लास। मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे, 1 ते 1.5 चमचा टाकते। उकळी यायला सुरुवात झाली की आपण यात मासे सोडू। त्यानंतर कोकम घालायचं। उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता मी यात फिश सोडते। आता मी यात कोकम टाकते। धुवून टाकायची आहे कोकम। 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊ। फिश लगेच शिजतो, त्यामुळे जास्त हलवायचं नाही आहे, नाहीतर ते कुस्करते। मस्तपैकी झणझणीत बांगड्यांचं तिखलं तयार झालेलं आहे। ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।